श्री गणेश पुराण कथासार अध्याय 16 त्रिपुरासुराची कथा। श्री गणेशाय नमः। भृगुऋषी सोमकांतांना पुढील कथा सांगू लागले. म्हणाले, राजा, श्री गणेशांच्या कृपेने गुस्त मदांची पुढे थोर कीर्ती झाली. त्यांना मंत्रद्रष्टे ऋषी म्हणून मान्यता मिळाली. एके दिवशी त्यांना जोराशी शिंक आली. तिच्या आवाजाने भूमी थरथरली, नभोमंडळ दणाणले. त्या शिंकेतून एक तेजस्वी बालक प्रकट झाला. त्याला पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, बालका, तू कोण आहेस? ऋषीवर्य, तुम्ही सर्वज्ञ असूनही असे का विचारता? तुमच्या शिंकेतून मी आत्ताच जन्मलो आहे. मी तुमचाच पुत्र आहे. मोठा झाल्यावर मी प्रचंड पराक्रम करणार आहे. त्या बालकाचे ते बोलणे ऐकून गुस्तमद थक्कच झाले. त्यांना आपल्या मातृश्रींच्या मुकुंदांच्या शापाचे स्मरण झाले. हा पुत्र दृष्ट व क्रूर तर नसेल या कुशंकेने त्यांच्या मनात घर केले. ते भयभीत झाले, अस्वस्थ झाले. मग त्यांनी स्वतःची समजूत घातली आणि आपल्याला लाभलेल्या या पुत्रावर आपण चांगले संस्कार घडवायचे असा निश्चय केला. त्या पुत्राला त्यांनी गणेश भक्तीचे महात्म्य सांगितले आणि गणानात्वा या गणेश मंत्राचा उपदेश केला. पितृ आज्ञेने त्या बालकाने अनुष्ठानास सुरुवात केली. 5000 वर्ष तपश्चर्या केली. त्या तपश्चर्याच्या प्रभावाने तो अत्यंत तेजस्वी दिसू लागला. ही त्याची खडतर साधना पाहून गणपती अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी गुस्तमदांच्या पुत्राला प्रत्यक्ष दर्शन दिले व म्हणाले, बाळ, तू महान तपस्वी आहेस. तुझा भक्तिभाव आणि उपासनेवरची श्रद्धा पाहून मी संतुष्ट झालो आहे. तरी इष्टवरदान मागून घे. तेव्हा तो म्हणाला, प्रभू, तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. तुम्ही महासमर्थ्य आणि सर्वशक्तिमान आहात. तुम्हाला नमस्कार असो. तुमच्या मनात मला काही द्यायचेच असेल तर चराचर सृष्टीसहित संपूर्ण ब्रह्मांडावर माझे प्रभुत्व राहील असे वरदान द्या. देव, दानव, मानव, यक्ष, किन्नर, विद्याधर, गंधर्व, ऋषी, मुनी आणि समस्त प्राणीमात्रांनी माझ्या आज्ञेत राहावे. इंद्र, वरुण, यम, कुबेर आदी लोकपालांनी माझी सेवा करावी. माझ्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात. मला सर्व प्रकारचे भोग व अतुलनीय ऐश्वर्य प्राप्त व्हावे आणि अंती तुमच्या कृपेने माझा उद्धार व्हावा. गणपतींनी तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. ते पुढे म्हणाले, वस्त, तुला एक लोखंडाचे व सोन्याचे व एक रुपयाचे अशी 3 पुरे विमाने प्राप्त होतील. त्यामुळे तू स्वर्गात अजिंक्य होशील. भगवान शंकराशिवाय कोणीही तुझा पराभव करू शकणार नाही. या 3 पुरांमुळे तू त्रिपुर नावाने विख्यात होशील. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुझ्या अंतसमयी शिवजी एकाच बाणाने ती 3ही पुरे नष्ट करतील. त्यांच्याकडून मरण आल्यावर तू मुक्त होशील. त्रिपुराला आशीर्वाद देऊन गणपती अंतर्धान पावले. त्याने बंगाल प्रांतातील त्या पवित्र तपोभूमीत एक सुंदर गणेश मंदिर बांधले. तेथे गणेशपूर नावाचे नगर वसवले. त्यानंतर त्याने सोन्याची जमवाजमव केली आणि दिग्विजयास निघाला. बघता बघता त्याने संपूर्ण पृथ्वीवर आपले अधिराज्य स्थापित केले. भूलोकीचे सर्वश्रेष्ठ राजे त्याचे मांडलिक झाले. पुढे त्याने पाताळावर स्वारी केली. तिथेही आपली सत्ता कायम केली. मग त्याने आपल्या अतिविराट सैन्याचे 3 भाग केले. त्यापैकी एका भागावर भीमकाय आणि दुसऱ्या भागावर वज्रद्रष्ट या 2 महाबलाढ्य सेनापतींना नियुक्त केले. भीमकाय याच्याकडे पृथ्वीची आणि वज्रद्रष्ट याच्याकडे पाताळाची शासनव्यवस्था सोपवली. 3रा सैन्य विभाग स्वतःकडे घेऊन त्रिपुराने स्वर्गावर चढाई केली. नंदनवनाचा प्रचंड विध्वंस करून त्याने देवराजांना युद्धासाठी युद्धुक्त केले. उभय पक्षी युद्धास तोंड फुटले. प्रचंड रणधुमाळी माजली. वीरांच्या गर्जना, रणवाद्यांचे निनाद, आव्हाने प्रतिआव्हाने, शस्त्रस्त्रांचा खणखणाट यांनी 10 दिशा व्यापून टाकल्या. निकराची लढाई झाली. देवांनी प्रखर प्रतिकार केला. त्यापुढे त्रिपुराचे सैन्य टिकले नाही. त्यांची पिछेहाट पाहून त्रिपुराने देवेंद्रावर चढाई केली. दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. तो भीषण संग्राम पाहून बलाढ्य वीरांच्याही छाती धडकी भरली. संधी मिळताच त्रिपुराने खड्गाचा प्रहार करून इंद्रांच्या हातातील वज्र खाली पाडले. मग तेच वज्र उचलून त्याने प्रचंड त्वेषाने ऐरावताच्या मस्तकावर आघात केला. तो भयंकर चित्कार करत मागे मागे सरकू लागला. निशस्त्र देवेंद्रांनी त्यावरून खाली उतरून त्याच्याशी मल्लयुद्ध आरंभिले. दोघेही निष्ठुरपणे एकमेकांच्या वर्मावर आघात करण्याचा प्रयत्न करू लागले.
त्यांचे डावपेच पाहून दोन्ही पक्षातील वीर थक्क झाले. त्रिपुराने मल्लविद्येचे कौशल्य पणाला लावून देवराजांना खाली पाडले. त्यांच्या पायाला धरून वेगाने घराघरा फिरवले आणि दूर भिरकावून दिले. देवांनी त्यांचा खूप शोध घेतला. ते एका पर्वत कपारीत मूर्छित आढळले. देवांनी उपचार करून त्यांना शुद्धीवर आणले. त्या आणीबाणीच्या युद्धात देवांचा दारुण पराभव झाला. त्यांनी पलायन केले आणि हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात आश्रय घेतला. त्रिपुराने देवेंद्राच्या राजधानीवर अमरावतीवर ताबा मिळवला. देवांचे सर्व अधिकार दैत्यांना देऊन तो स्वतः इंद्राच्या सिंहासनावर आरूढ झाला आणि स्वर्गातील अनुपम सुखांचा आस्वाद घेत त्रिखंडावर राज्य करू लागला. त्रिपुराचा पराक्रम विलक्षण होता. त्याच्या भीतीने देव दिवाभीतीचे जिने जगू लागले आणि लपून कालक्रमणा करू लागले. श्री विष्णूंनी क्षीरसागरात दडी मारली. ब्रह्मदेव कमळात लपले. चंड व प्रचंड हे त्रिपुराचे मानसपुत्र. त्या दोघांना त्याने वैकुंठ आणि सत्यलोकाचे अधिपती केले. मग त्याने कैलासावर स्वारी केली. आपल्या सर्व सामर्थ्यानिशी त्या पुण्य पर्वताला दडका दिल्या. त्या हादऱ्यांनी ब्रह्मांड हिंदकळले. पार्वती भयभीत झाल्या. शिवजींचा गणपरिवार व्याकुळ झाला. त्रिपुराचा तो पराक्रम पाहून शिवप्रभू प्रसन्न झाले. त्यांनी त्याचे कौतुक केले आणि बक्षीस म्हणून कैलासच त्याच्या स्वाधीन केला. त्यानंतर पार्वती, नंदी आणि गणांसह ते मंदर पर्वतावर निघून गेले. भीमकाय हा त्रिपुराचा सेनापती. भूलोकीची सत्ता हाती आल्यावर त्याने मोठाच उत्पात मांडला. त्याने ऋषींचे आश्रम, त्यांच्या गोशाळा, त्यांची तपस्थळे व यज्ञशाळा उद्ध्वस्त केल्या. त्यांना कारागृहात डांबून त्यांचे हाल केले. देवालये पाडली. देवभक्तांवर जरब निर्माण केली. धर्मकर्म बंद करण्यास त्याने खूपच अत्याचार केला. वज्रद्रष्ट्यानेही पाताळाला आतंकित केले. शेष, वासुकी, तक्षक आदी सर्वश्रेष्ठ नागांना आपल्या अंकित केले. त्याने सर्व ऐश्वर्य, धनसंपत्ती व त्यांच्या स्त्रिया यांचे हरण करून त्यांना आपल्या स्वामींच्या सेवेसाठी पाठवून दिले. अशा प्रकारे सर्वत्र आपला अंमल प्रस्थापित करून त्रिपुरासुराने प्रदीर्घ काळ निष्कंटक राज्योपभोग घेतला. इकडे हिमालयाच्या आश्रयाने गेलेले इंद्रादी सर्व देव त्याच्या वधाचा उपाय शोधत होते. त्यांची दुरावस्था पाहून नारदांनी त्यांना मार्गदर्शन केले. म्हणाले, अमरांनो, गणपतीच्या कृपा प्रसादानेच त्रिपुराला त्रिभुवनाची सत्ता प्राप्त झाली आहे. त्याने हजारो वर्ष एकनिष्ठेने त्यांची आराधना केली, म्हणूनच त्याला एवढे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. म्हणून त्याचा बंदोबस्त करायचा असेल तर तुम्ही गजाननांना शरण जा, त्यांना प्रसन्न करून घ्या. नारदांनी त्यांना एकाक्षर मंत्राचा उपदेश केला आणि ते विश्वसंचारार्थ निघून गेले. नंतरच्या काळात सर्व देवांनी एकाक्षर मंत्राचा जप करून प्रदीर्घ तपश्चर्या केली. त्या अनुष्ठानाने प्रसन्न झालेल्या गणपतीने त्यांना कार्यासाठी स्वतःला प्रकट केले. त्यांच्या दर्शनाने देवांना फार आनंद झाला. त्यांनी 8 श्लोकी संस्कृत स्तोत्राने त्यांची स्तुती केली. हे स्तोत्र संकटनाशक स्तोत्र म्हणून प्रसिद्ध आहे. जो भाविक नित्यनेमाने या स्तोत्राचा प्रेमभक्तीपूर्वक पाठ करेल त्याची सर्व संकटे मी दूर करीन, असा त्या स्तोत्राला गणपतींचा आशीर्वाद आहे. देवांनी केलेल्या त्या स्तुतीने गणपतींना संतोष वाटला. देवांनी त्यांना आपली व्यथा सांगितली आणि त्रिपुरासुराच्या जाचातून आमच्यासहित सर्व प्राणीमात्रांची सुटका करा, आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत, अशी विनंती केली. गणपतीने त्या सर्वांचे मधुर शब्दांनी सांत्वन केले. त्यांना धीर दिला व म्हणाले, भगवान शंकर त्रिपुराचा पराभव करतील. त्या संदर्भात सर्व व्यवस्था करून मी लवकरच तुम्हाला पूर्वीचे पद व ऐश्वर्य प्राप्त करून देईन. आता निश्चिंत असा. तो आश्वासक बोलणे ऐकून देव समाधान पावले. मग गजाननांनी एका तेजस्वी ब्राह्मणाचे रूप घेतले आणि अमरावती त्रिपुराच्या राज्यसभेत प्रवेशले. त्याने त्यांचे स्वागत करून क्षेमकुशल विचारले. तेव्हा ते म्हणाले, दैत्यराज, मी कलाधर आहे. तुझी कीर्ती आणि ऐश्वर्य याविषयी ऐकून मुद्दाम तुझ्या भेटीस आलो आहे. इथे येऊन मला आनंद झाला. त्रिपुरासुराने त्यांच्या विद्वत्तेविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते म्हणाले, मी 14 विद्या आणि 64 कलामध्ये पारंगत आहे. ते ऐकून त्याला मोठे नवल वाटले. तो म्हणाला, द्विजवर्य, तुम्ही मला स्वतःच्याच एखाद्या कलेचे प्रात्यक्षिक दाखवा. ते म्हणाले, मान्य करून कलाधर रूपी गणपतींनी त्यांच्या समक्षच स्वकौशल्याने 3 विमाने तयार केली. मग त्रिपुरास म्हणाले, दैत्यराज, या विमानांच्या साहाय्याने तू क्षणार्धात कुठेही जाऊ शकशील.
तू जे मनात आणशील ते तुला त्वरित प्राप्त होईल। या विमानांचा कोणीही भेद करू शकत नाही। पण एक गोष्ट लक्षात ठेव, शिवजींनी एकाच बाणात या तीनही पुरांचा अर्थात विमानांचा भेद केला तर तुला त्याच क्षणी मृत्यू येईल। अशा प्रकारे कलाधरांनी त्रिपुरासुराला त्यांच्या मृत्यूचे रहस्य आधीच सांगून टाकले। त्यासाठी ही धोक्याची सूचनाच होती, पण त्यांच्या बोलण्याकडे त्याने विशेष लक्ष दिले नाही। ती विमाने आपल्याच मृत्यूचे कारण आहेत हे त्याने जाणलेच नाही। ती विमाने पाहून त्याला खूपच आनंद झाला। तो कलाधरांना म्हणाला, विप्रश्रेष्ठ, तुम्ही खरोखरच गुणवान आहात। तुमचे कालकौशल्य प्रशंसनीय आहे। मी तुमच्यावर प्रसन्न आहे। तरी निशंक मनाने जे हवे ते मागून घ्या। कलाधर म्हणाले, दैत्याधिपती, पूर्वी मी कैलास पर्वतावर गेलो होतो। तिथे चिंतामणी गणेशांची फारच मनोहर मूर्ती पाहिली। ती मला खूपच आवडली होती। ती माझ्यापाशी असावी अशी माझी उत्कट इच्छा आहे। म्हणून मला काही द्यायचेच असेल तर ती गणेश मूर्ती आणून द्या। त्रिपुर म्हणाला, एवढेच ना? ही तुमची इच्छा मी लवकर पूर्ण करतो। माझ्या पराक्रमावर प्रसन्न होऊन शिवजींनी त्यांचे निवासस्थान असलेला कैलास पर्वतच मला देऊन टाकला आहे आणि ते मंदार पर्वतावर निघून गेले आहेत। तेव्हा कलाधर म्हणाले, याचा अर्थ चिंतामणी गणेशांची ती मूर्ती आता मंदारावर त्यांच्याकडेच असणार। तेव्हा तूही तिथेच जा। त्रिपुरासुराला त्यांचे म्हणणे पटले। ती मूर्ती मी लवकरच तुमच्या स्वाधीन करतो असे आश्वासन देऊन त्याने विप्ररूपी गणपतींचा थोर सन्मान केला। त्यांची षोडोपचारांनी पूजा करून त्यांना दिव्य भेटवस्तू अर्पण केल्या। कार्य साधून गणपती निघून गेले। त्रिपुरासुराने दूत पाठवून शिवजींकडे चिंतामणी गणेश मूर्तींची मागणी केली। ती त्यांनी साप धुडकावून लावली। दूत निराश होऊन रिकाम्या हाताने परतला। ते पाहून त्रिपुराला प्रचंड संताप आला। त्याने बलाढ्य दैत्य सैन्यासह मंदार पर्वतावर चढाई केली। त्रिपुरासूर युद्धाला ठाकलेला पाहून शिवप्रभूंनी आपल्या सर्व गणांना युद्धाची तयारी करायला सांगितली। त्यावेळी गणपतीचे पूजन न करताच ते युद्धासाठी निघून गेले। बघता बघता दोन्हीकडचे वीर एकमेकांवर चढाई करू लागले। रणवाद्यांच्या निनादांनी आणि सैन्यांच्या गर्जनांनी सारा आसमंत भरून गेला। तुंबळ युद्ध सुरू झाले। तुल्यबळ योद्धे परस्परांना भिडले। नंदी आणि चंड, कार्तिकेय आणि प्रचंड, पुष्पदंत आणि भीमकाय, वीरभद्र आणि वज्रद्रष्ट, इंद्र आणि त्रिपुरासुरांचा प्रधान, जयंत आणि त्रिपुरपुत्र यांच्यात हातघाईची लढाई सुरू झाली। आव्हाने प्रति आव्हाने देत ते बलाढ्य योद्धे एकमेकांचा घात करण्यासाठी भयंकर शस्त्रांचा मारा करू लागले। एकच रणधुमाळी माजली। प्रेतांचे खच पडू लागले। मंदार पर्वतावर रक्ताच्या नद्या उगम पावल्या। त्यात वीरांची मस्तके, त्यांची धडे व भग्न अवयव वाहताना दिसू लागले। शिवगणांनी पराक्रमांची शर्थ करून त्रिपुरांच्या बलाढ्य दैत्यसेनेला पुरते जर्जर केले। हार पत्कारून ती दशदिशांना पळू लागली। ते पाहून संतापलेल्या त्रिपुराने देवसेनेवर भयंकर अग्न्यस्त्रांचा प्रयोग केला। त्यातून उसळलेली प्रचंड अग्निज्वाला देवांना भस्मसात करू लागली। त्याच ज्वालेतून एक अतिविराट भयानक पुरुष उत्पन्न झाला। तो आपल्या अक्रार विक्राळ जबड्याने देवसेनेला गिळंकृत करू लागला। भयभीत झालेले देव आणि शिवगण शंकराच्या आश्रयात धावले। तेव्हा संतापलेल्या शिवजींनी त्या ज्वालाप्नित पुरुषावर भयंकर विनाशकारी अस्त्रांचे प्रयोग केले। त्या अस्त्रांच्या प्रहाराने तो खाली पडायचा, मग पुन्हा उठून हाहाकार माजवायचा। त्यामुळे देवसैन्य आणि शिवगण हतबल झाले। अवसान गळालेले, बिथरलेले असे ते सर्वजण प्राणरक्षणार्थ वाट कुठेल तिथे पळू लागले। शिवजींनीही युद्धभूमीवरून काढता पाय घेतला। या विजयाच्या उन्मादात त्रिपुरासुराने पार्वतीचे हरण करण्याचा निश्चय केला। हे वृत्त कळताच त्या भयभीत झालेल्या त्या सूक्ष्मरूपाने आपल्या पिताजींकडे हिमालयाकडे निघून गेल्या। त्यांनी त्यांना अत्यंत दुर्गम आणि गुप्त स्थानी लपवले। त्रिपुरासुराने मंदार पर्वतावर पार्वतींचा कसून शोध घेतला, पण त्या सापडल्या नाहीत। चिंतामणी गणेश मूर्ती मात्र सापडली, जिच्यासाठी शिवप्रभूंशी युद्ध करावे लागले। ती मूर्ती सापडल्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेना। ती मूर्ती खरोखरच अप्रतिम होती, दैदिप्यमान आणि दिव्य रत्नांनी मंडित होती। त्याने ती मूर्ती आपल्याबरोबर घेतली आणि माघारी वळला। तेवढ्यात ती अदृश्य झाली। या घटनेचे त्याला मोठे आश्चर्य वाटले। तसेच आपण दिलेला शब्द पूर्ण करू शकणार नाही याचे वैषम्यही वाटले। देवांसहित प्रत्यक्ष शिवजींचा पराभव केला म्हणून त्रिपुरासुराला
फारच उन्माद चढला. त्याने त्रिखंडात उच्छाद मांडला. ऋषी, मुनी, देवभक्त, शिवभक्त, सज्जन, सदाचारी माणसे यांचा फारच छळ केला. त्याच्या अत्याचाराने समस्त सृष्टी त्राही करू लागली. सर्वत्र भीषण अवकळा पसरली. प्रजा संत्रस्त झाल्या. देव हतबल होऊन हा सर्व प्रकार पाहत होते. त्यावेळी नारदांनी शिवप्रभूंची भेट घेतली व म्हणाले, महादेव, तुम्ही चिंतामणी गणेशांची पूजा न करताच त्रिपुराशी युद्ध केले, म्हणून ही प्रभावाची नामुष्की पत्करावी लागली आहे. श्री गणपतींच्या वरदानानेच त्रिपुराला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले आहे, हे लक्षात घ्या. म्हणून युद्धाचा त्याला पराभव करायचा असेल तर तुम्हालाही गणपतींची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्ही त्या असुराशी युद्ध करा, म्हणजे तुम्हालाच यश मिळेल. शिवजींनाही त्याचे म्हणणे पटले. ते म्हणाले, ब्रह्मर्षी, मी तुमचा अत्यंत आभारी आहे. तुम्ही मला योग्य वेळी योग्य सूचना दिलीत. पूर्वी गणपतींनी मला एकाक्षर व षडक्षर मंत्रांचे महात्म्य सांगून संकटसमयी त्या मंत्रांचा जप करायला सांगितला होता. त्रिपुराशी युद्ध करायला जाताना मी आता या गोष्टीचे विस्मरण झाले. मी चिंतामणी गणेशांचे पूजन केले नाही, म्हणून माझा पराभव झाला, हे स्पष्ट आहे. त्यानंतर त्यांनी दंडकारण्यातील एकांतात 10 वर्षे एकाग्रतेने श्री गणेशांची आराधना केली. तेव्हा त्यांच्याच मुखातून दिव्य आणि विलक्षण रूपात श्री गजानन प्रकट झाले. 5 मुखे, 10 हात, मस्तकावर चंद्र, गळ्यात रूढमाळा, अंगावर नागांची भूषणे अशा स्वरूपात ते शिवजीही दिसत होते आणि गणपतीही दिसत होते. त्यांनी त्या दिव्य गणपतींना नमस्कार केला. त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. तेव्हा ते म्हणाले, महादेव, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. यापुढे संकटसमयी तुम्ही ज्या ज्या वेळी माझे स्मरण कराल त्या प्रत्येक वेळी मी त्या संकटाचे निवारण करील. युद्धप्रसंगी माझ्या बीजमंत्राने अभिमंत्रित केलेला बाण तुम्ही त्रिपुरासुरांच्या विमानावर सोडा. ती 3ही पुरे एकाच वेळी नष्ट करण्यासाठी हाच एकमात्र उपाय आहे. ती पुरे नष्ट झाल्याबरोबर तो सामर्थ्यहीन होईल. मग त्याचा नाश करणे तुम्हाला सहज शक्य होईल. आता मी तुम्हाला माझे सहस्रनाम स्तोत्र सांगतो. हा सहस्रनामावलीचे नित्य श्रवण पठनाने माझ्या भक्तांच्या सर्व इष्ट मनोकामना पूर्ण होतील. त्यांना जय आणि यश मिळेल. त्यांच्या शत्रूंचा नाश होईल. गणपतींनी शंकरांना आपली सहस्रनामे सांगितली. त्यांनी देवांना व शिवगणांनाही दर्शन दिले. त्यांना आशीर्वाद देऊन ते अदृश्य झाले. शिवजींनी त्या तपश्चर्याच्या स्थानी गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली. तिथे मनोहर देवालय बांधले. त्या परिसरात मणिपूर नामक नगर वसवले. कथेच्या ओघात सोमकांत राजांना श्री गणेश सहस्रनाम स्तोत्राचे महात्म्य सांगावे असे भृगु ऋषींच्या मनात आले. ते म्हणाले, राजा, श्री गणेश सहस्रनामावलीच्या अद्भुत प्रभावाची अनुभूती आल्यानंतर शिवजींनी ती ब्रह्माजींना सांगितली. त्यांनी ती व्यासांना सांगितली आणि व्यासांकडून ती लोककल्याणार्थ जगात प्रकट झाली. श्री गणेश सहस्रनामस्तोत्रांची गणपती ही देवता आहे. ग हे बीज आहे. पुष्कल हा छंद आहे. तुंडे ही शक्ती आणि स्वाहा हे किलक आहे. गणेश्वर, गणक्रीड या नामांनी या स्तोत्रांचा प्रारंभ होतो आणि अनंत नाम, अनंत श्री, अनंतो मुनी संथिस्त या नामांनी ते पूर्ण होते. पहाटेस ब्रह्ममुहूर्तावर या स्तोत्राचा शांतचित्ताने, एकाग्रताने व भक्तिभावाने नित्यपाठ करणाऱ्या उपासकाला जगातील सर्व प्रकारची सुखे व सर्व प्रकारची दैवी संपत्ती प्राप्त होईल. तो सर्व सद्गुणयुक्त होईल. त्याचे इहपर कल्याण होईल, असा श्री गजाननांचा या स्तोत्राला आशीर्वाद आहे. ज्या देशातील लोक या स्तोत्राचे नित्यनेमाने श्रवण पठण करतील तो देश सुखी व संपन्न होईल. जो धनहीन मनुष्य या स्तोत्राचा पूर्ण श्रद्धेने 4 महिने पाठ करेल त्याचे दारिद्र्य जाऊन त्याला उत्पन्नाचे सात्विक मार्ग उपलब्ध होतील, असे श्री गजाननांचे वरदान आहे. ज्या कोणाला मनात असूनही कामधंद्याच्या, व्यवसायाच्या व्यापामुळे वा अडचणीमुळे सहस्रनाम स्तोत्राचे पाठ पठण करता येत नाही, त्यांनी गजाननांना अत्यंत प्रिय असलेल्या 21 नामांचा जप केल्यास त्या सहस्रनामांचा पुण्य लाभेल, असेही त्यांनी सांगितले आहे. गणपतींची ती परम सिद्धिदायक आणि पवित्र नामे अशी आहेत: गणंजय, गणपती, हेरंब, धरणीधर, महागणपती, यक्ष, वरद, प्रसादन, अमोघ सिद्धी, अमित, मंत्र, चिंतामणी, विधी, सुमंगल, आशापूर, बीज, वरद, शिव, कश्यपानंद,
वाचा सिद्ध आणि धुंडी विनायक. श्री गणेश सहस्त्र नामावलीचे महात्म्य सांगून भृगु ऋषी मूळ कथेकडे वळले. ते म्हणाले, राजा श्री गणपतीकडून त्रिपुरासुरांच्या वधाचे रहस्य आणि वरदान प्राप्त झाल्यामुळे शिवजींना खूपच आनंद झाला. त्यांनी सुंदर नृत्य केले. मग सर्व देवांना बोलावून युद्धाची सिद्धता करायला सांगितली. हे वृत्त कळताच त्रिपुरासुरानेही युद्धाची जय्यत तयारी केली आणि तो देवांवर चढाई करून गेला. उभयपक्षी तुंबळ लढाई झाली. त्या अटीतटीच्या युद्धामध्ये देवसेनेला पुन्हा एकदा भयंकर हानी सोसावी लागली. तिचा मोठ्या प्राण्यावर नाश झाला. हजारो देवगण जायबंदी झाले. तेव्हा संतापलेल्या देवेंद्रांनी असुर सेनेत घुसून वज्रप्रहाराने मोठी कत्तल केली. त्यांच्यापुढे कोणाचेच काही चालेना. असुरांकडील महावीरही हतबल झाले. तेव्हा त्रिपुरासुराने एका अभिमंत्रित बाण सोडला. त्या बाणातून सहस्त्रवधी बाण उत्पन्न झाले. त्यांनी सारा आसमंत व्यापून टाकला. इंद्र निभ्रष्ट झाले. देवसैन्य दश दिशांना पळू लागले. पुन्हा एकदा पराजय पदरात पडतो की काय अशी देवांना धास्ती वाटू लागली. तेव्हा शिवप्रभूंनी त्रिपुरासुराच्या वधाचा निश्चय केला. त्यांनी पृथ्वीचा रथ केला. त्याला सूर्य व चंद्र ही 2 चाके जोडली. ब्रह्मदेव त्या रथाचे सारथी झाले. अश्विनी कुमार रथास्व झाले. शिवजींनी मेरू पर्वताचे धनुष्य केले. बाण म्हणून श्री विष्णूंची योजना केली. मग आचमन, प्राणायाम, गणेश स्मरण करून श्री गणेश सहस्त्र नामावलीचा पाठ केला. एकाग्र चित्ताने एकाक्षर मंत्राचा जप केला. विष्णुरूपी बाणाची विधिवत पूजा करून त्याला अभिमंत्रित केले. मग पृथ्वीरूपी दिव्य रथावर आरूढ ते रणांगणात आले. त्यांनी त्रिपुरासुराला युद्धाचे आवाहन केले. त्याला पाहून देवसेनेतील उत्साह संचारला. रणवाद्यांच्या निनादात दोन्ही सैन्य एकमेकांवर लोटली. प्रचंड रणधुमाळी माजली. त्रिपुरासूर आणि शिवजी मोठ्या द्वेषाने परस्परांवर शस्त्रास्त्रांचा प्रहार करत होते. दोघेही महाबलाढ्य. तिथे कोणी कोणाला हार जावे, त्रिपुर आवरत नाही हे पाहून शिवप्रभूंनी अभिमंत्रित विष्णुबाण धनुष्यावर चढवला. तो त्रिपुरासुराच्या दिशेने सोडला. त्या बाणाच्या दिव्य प्रभेने 10 दिशा उजळून निघाल्या. प्रलय काळाच्या विजांप्रमाणे प्रचंड कडकडाट झाला. त्या आवाजाने ब्रह्मांडाला हादरे बसले. सृष्टीमध्ये मोठे उत्पात झाले. त्या महातेजस्वी बाणाने त्रिपुरासुरांची 3ही पुरे एकाच वेळी भेदली. ती जळून भस्मसात झाली. त्या बाणाने मूर्छित झालेला त्रिपुर पुन्हा उठलाच नाही. त्याच्या देहातून निघालेली प्राणज्योत शिवजींच्या शरीरात प्रविष्ट झाली. त्यावेळी त्रिपुर मुक्त झाला अशी आकाशवाणी झाली. त्याच्या वधानंतर उरल्यासुरल्या असुरांचा देवगणांनी ठार केले. देवांना मोठा विजय प्राप्त झाला. त्रिपुराच्या वधाने संपूर्ण त्रिखंडात आनंदाला उधाण आले. देवतांनी शिवजींवर पुष्पवृष्टी करून त्यांची अपार स्तुती केली. असुरांच्या ताब्यातून मुक्त झालेली अमरावती त्यांना पुन्हा प्राप्त झाली. इंद्र सिंहासनारूढ झाले. देवता आपापल्या अधिकारानुसार पुन्हा कार्यरत झाल्या. सृष्टीचक्र पूर्वपदावर आले. भगवान शंकरांनी कार्तिक पौर्णिमेस त्रिपुरासुराचा वध केला. त्यामुळे त्यांना त्रिपुरारी व त्या स्थितीला त्रिपुरारी पौर्णिमा असे नाव पडले. या प्रसंगाचे स्मरण म्हणून घरोघरी दीपोत्सव करण्याची प्रथा रूढ झाली आहे. कार्तिक मासातील उपासनाचे फार महत्त्व आहे. या मासात स्नान, दान, जप, तप, होमादी धर्मकृत्य केल्याने त्यांचे अपार पुण्य मिळते. म्हणून कार्तिक मासाला बहुल मास आणि कार्तिक पौर्णिमेस बहुली पौर्णिमा असे म्हणतात. कार्तिक पौर्णिमेस प्रातसमयी शिवपूजन केल्याने रात्री घडलेली पापे नष्ट होतात. मध्यान्ही शिवपूजन केल्याने जन्मभरात घडलेली पातके भस्मसात होतात आणि सायंकाळी प्रदोषसमयी शिवपूजन केल्याने 7 जन्मातील सर्व पापांचे निवारण होते. या दिवशी दीपोत्सव केल्याने शिवजींची प्रसन्नता लाभून सर्व कार्य यशस्वी होतात. मनुष्याला सुख, शांती व समाधान प्राप्त होते. त्रिपुरारी पौर्णिमेचे महात्म्य हे असे आहे. अशा प्रकारे श्री गणेश पुराण कथासार यातील अध्याय 16 समाप्त होत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.